समाजासाठी काहीतरी देणं लागतंय म्हणून किंवा समाजाला ज्या गोष्टीची मदत लागली ते काम माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण राज्यामध्ये रक्तदान शिबिर त्यांचा कार्यक्रम त्यांनी केलेला होता. खरं तर आपण पाहिलं की रक्त अजून एवढे शोध लागले पण व्यक्त करण्याचा काय अजून पुढं तयार करण्याचा शोध लागले नाही आणि म्हणून ही काळाची गरज आहे की रक्तदान करणं सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि म्हणून माझ्या वाढदिवसात समाजाला ज्याची गरज आहे किंवा समाजाच्या हितासाठी लोकांना जे मिळालं पाहिजे म्हणून रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे हे अर्थानं काम करत असताना राज्याचं आपण पाहिले की शहरी भागामध्ये होतं पण ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अजून शेतकरी वर्गामध्ये थोडीशी नाराजी आहे. काही लोक त्यांना चिथावणी देण्याचं काम करतात किंवा भारतीय जनता पार्टी परंतु या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना सर्व घटकांना न्याय द्यायचं काम माननीय देवेंद्रजी त्या ठिकाणी करतायत. शेतकरी वर्ग असेल, महिला असेल, युवक असतील किंवा ज्येष्ठ असतील या सगळ्यांना अनेक योजना आहेत त्या ठिकाणी. शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आहेत तर आपण अभ्यास केला तर नक्कीच त्या प्रत्येक घटकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कुठली ना कुठली योजना आपल्याला पाहायला येते. खरं तर आता नुकतंच त्यांनी 2 लाखापर्यंत कर्ज माफी त्या ठिकाणी केली. जवळजवळ 41 ते 42,000 कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्या ठिकाणी करतात. आणि दुसरी घोषणा मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी केली होती की 3 हॉर्सपॉवर असेल, 5 हॉर्सपॉवर किंवा 7.5 हॉर्सपॉवर असेल त्यांना फ्री वीज द्यायची. परंतु नंतर का एक 8 दिवसापूर्वी असं लक्षात म्हणजे त्यांनी जाहीर केलं की ज्या लोकांची 20% लोकांनी 10-10, 12-12, 15-15 वर्ष बिलं भरली अशा बिलांची सुद्धा त्या ठिकाणी माफी केली. त्याचा आकडा जवळजवळ 48,000 कोटी रुपयाचा आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना काम करत असताना अनेक कामं काल मी तुम्हाला आवर्जून सांगत तर कालच्या सकाळीला एक पुरवणीला आपले गिरीश महाजन साहेबांची जाहिरात आहे आणि त्याच्यात 56 योजना काय काय योजना कामं केली तर काय काय योजना त्या ठिकाणी आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला वाचल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहिलं. आणि म्हणून असं कर्तृत्ववान मुख्यमंत्री ज्यावेळेस आपलं काम करत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. आणि म्हणून मी तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं ज्या काही त्यांनी योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या किंवा कर्जमाफी केली, वीज बिलं त्या ठिकाणी माफ केली त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून शेतकरी वर्गातर्फे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर वाढदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपन्न होत असताना की मला वाटतं गेल्या वर्षी थोडं मला वाटतं 1 लाखाला काहीतरी थोडं वाटल्या कमी पडल्या होत्या परंतु यावर्षी त्याचं रेकॉर्ड मोडून यावर्षी चांगलं त्या ठिकाणी होईल आणि एक समाजोपयोगी काम करायचं त्यांचं त्या ठिकाणी वाढदिवसाचं. खरं तर महायुतीचं सरकार आहे आणि सरकारमध्ये खरं तर 22 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्रजींचा वाढदिवस असून 23 तारखेला खऱ्या अर्थानं अजितदादांचा वाढदिवस. पण दिवंगत नेते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की एक कर्तृत्ववान हेही नेते होते. आपलं जे बोलल ते करणारं नेतृत्व एक हेही अचानक आपल्यातून गेल्यामुळे खऱ्या अर्थानं यांचाही आज वाढदिवस आहे. खरं तर वाढदिवस आपण म्हणणार नाही परंतु त्यांची पहिली जयंती आहे आणि ती पण ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपन्न होती. त्यांनाही पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अभिवादन करत असताना नंतर मी असं एकत्र काम करत असताना जेव्हा एखादा नेता आपल्यातून जातो त्याची अजितदादा गेल्यामुळं बारामतीचं नाही, पुणे जिल्ह्याचं नाही, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. शेवटी एक घराचा कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थानं काम करणारा नेता होता तोही आरंभलेला आहे. आणि म्हणून आज मला या ठिकाणी त्या दोन्ही नेत्यांचं हे करत असताना मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या मंडळामध्ये
ज्यांनी शिबिराचं आयोजन केलं. खरं तर मला काळजी होती, पण पंडित ते मनावर घेतलं आणि म्हटलं शिबिर मी त्या ठिकाणी घेतो आहे. मला अपेक्षित नव्हतं की एवढा प्रतिसाद त्याला. म्हटलं तिथे ते झालं पाहिजे. परंतु अण्णा त्यामुळे बापू तुम्हाला सांगितलं होतं 4 दिवसापूर्वी तुम्ही मिटिंग घ्या, सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना एकत्र आहे. तुम्ही अजून ते काम केलं नाही, आता तुम्ही आता पण 4 दिवस पंढरपूरला जाणार. आणि मग काय होतं, जरी मिटिंग आपली झालेली आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना संकलन करण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे. नंतर आपल्याला कार्यक्रम 22 तारखेलाच त्या दिवशी घ्यायला सांगितलं. नंतर लक्षात आल्यानंतर 19 ते 25 ह्या दरम्यान कार्यक्रम घ्या. त्या ठिकाणी शिवनेरी फाउंडेशनचे टीम त्या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि ज्यांनी रक्तदान दिले त्यांचंही, ज्यांच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले त्याही कार्यकर्त्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानत असताना खरं तर त्या डॉक्टरांचा कोण आहे, त्यांचा प्रमुख, तुमचा प्रमुख कोण आहे डॉक्टरांचं, त्यांचा सत्कार केला बोल होते असं प्रमुख कोण शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या टीमच्या प्रमुख आहेत, त्यांनी रक्त संकलन करण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. पुंगे मॅडम या ठिकाणी बरोबर काढतो मला.